हाय, नमस्कार. मी सुनीता. तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जावो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? खूप छान, मस्त आणि मजेतच असणार. कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी, केलेल्या लाईकसाठी, केलेल्या कमेंटसाठी तुमचं खरंच खूप मनापासून आभार मानते. तर होता शनी पौर्णिमेचा दिवस. पौर्णिमा म्हटली म्हणजे आपलं हळदीचं लेपन आलंच. तर सुरुवात जी आहे ती सुरुवातीला सगळं घर अगदी व्यवस्थित असं क्लीन करून घेतलं. त्यानंतर देवघर क्लीन केलं. आज पूर्णपणे देव सगळे उजळून घ्यायचे होते, ते काही तुमच्यासोबत शेअर केलेलं नाही आहे. आणि त्यानंतर मग मी हळदीचं लेपन करायला घेतलेलं होतं. देव क्लीन करून झाल्यानंतर मांडणी वगैरे करायची राहिलेली होती. मंगल कलश जो आहे तो पौर्णिमेच्या दिवशी आपण भरून घेत असतो, तर तेही राहिलेलं होतं. त्याआधी म्हटलं मस्त छान असं हळदीमध्ये गोमूत्र, चंदन पावडर वगैरे टाकून असं आपलं हळदीचं लेपन तयार करावं. त्याच्यामध्ये गुलाबजल घातलेला आहे आणि उंबरठ्याला मस्त छानसं हळदीचं लेपन करून उंबरठा चांगला छान सुशोभित करून घ्यावा. आणि त्यानंतर मग देवांची मांडणी करून घ्यावी आणि मंगल कलशही पूजून घ्यावा. हे सगळं करत करत ज्या दिवशी आपण देवघर वगैरे आवरायला काढतो ना, 2 ते 3 तास असे निघून जातात ना, कामातून आपण वेळ काढतो तर काहीच कळत नाही. त्यामुळे सकाळी जरा या गोष्टी करायच्या असल्या की लवकर सुरुवात करावी लागते. आणि आपला सणवार असला की आपल्याला इतरही भरपूर कामं असतात आणि पौर्णिमेला, अमावस्येला आपलं लेपनही खूप जास्त महत्त्वाचं असतं. तर आधी सुरुवातीला आपलं जे लादी आहे ना, ती लादी पुसण्याच्या पाण्यामध्ये खडा मीठ, गोमूत्र टाकून मस्त छान अशी लादी पुसून घ्यायची आणि त्यानंतर मग हे सगळं करायला घेतलेलं होतं. फाल्गुन पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा म्हणतात. या दिवशी साजरा केला जाणारा उत्सव म्हणजे होलिका उत्सव. यालाच होळी असे म्हणतात. माघ महिना संपताच ऋतूंचा राजा असलेल्या वसंताचे आगमन होते. धरती माता नवनवीन पानाफुलांनी बहरलेली असते आणि अनेक ठिकाणी ग्रामदैवतांची यात्रा उत्सवाला भरती येते. असं सर्वत्र आनंद पसरतो. अशा वेळी हा आनंद वाढविण्यासाठी येतो होळीचा सण. उत्तर भारतात यालाच दोला यात्रा, होरी म्हणतात. तसेच महाराष्ट्रामध्ये याला शिमगा म्हणतात. याचाच अर्थ भारतात जरी वेगवेगळे प्रांत असले तरी संस्कृती मात्र एकच आहे. होळी हा सण वेगवेगळ्या प्रांतामध्ये आजही वैविध्यपूर्ण पद्धतीने साजरा केला जातो. हे विशेष यावरून भारतीय संस्कृतीची ही कल्पना येते. हा सण सर्वत्र ठिकाणी संध्याकाळी साजरा करतात. खरं म्हणजे होळी हा सण निसर्गाचा बदल सुचविणारा हा सण आहे. विविध झाडांची पाने गळतात, वनश्रीची शोभा नाहीशी झालेली असते, सारे थंडीने बेजार झालेले असतात. आता या स्थितीत बदल होणारा असतो. प्राणीमात्रांचा जोम उत्साह येणार असतो, ते सांगणारा हा सण. थंडीने त्रासदायक दिवस संपल्याचा हा आनंदोत्सव. पानझडीचे, सृष्टीमातेचे अंगण अस्वच्छ झालेले असते. सगळीकडे पालापाचोळा पडलेला असतो, काड्या-कुड्या साठलेल्या असतात, त्यामुळे अस्वच्छता सर्वत्र दिसते. आता ऋतुराज वसंताची स्वारी येणार, यालाच ही घाण अस्वच्छता कशी आवडेल? म्हणून पौर्णिमेच्या दिवशी ही अस्वच्छता नाहीशी करायची आणि तिची होळी करायची, असं पूर्वजांनी सांगितलेलं आहे. या स्वच्छतेच्या सोहळ्याला धार्मिक बनविले आहे. परिसर स्वच्छ असणे आपल्या आरोग्याच्या दृष्टीनेही आवश्यक आहे. तसेच त्याचे वैज्ञानिकदृष्ट्याही महत्त्व आहे. उन्हाळाही सुरू होत असतो, जमीन भाजून निघते, जमिनीतून उष्ण फवारे निघतात. घराभोवती पानांची कुजलेली घाण तशीच राहिलेली तर आरोग्याला हानिकारक असते, म्हणून तिची होळी करणे आवश्यक आहे. स्वच्छता ही एकदा करून भागत नाही, पुन्हा पुन्हा करावी लागते. त्यासाठी आठवण देणारा हा सण म्हणजेच होळी. होळी म्हणजे थंडीच्या दिवसात आपल्याला आठवण करून देतो ती उष्णता देणारा अग्नीला कृतज्ञतापूर्वक केलेला प्रणाम. होळी म्हणजे ऋतुराज वसंताचे आगमन, स्वागत होणार असते. तर चला, होळीची माहिती थोडक्यात तुमच्यासोबत शेअर केली आणि त्यानंतर तसं करता करता पूर्ण देवांची मांडणीही झालेली होती. त्यानंतर मग आपला मंगल कलशाची पूजा करायची होती, तर ती राहिलेली आहे. त्याचबरोबर आपण ह्या कलशाखालचे तांदूळ किंवा ज्या उरतणी आहेत आपल्या देवघरामध्ये, त्याच्यातलं जे काही धान्य आपण ठेवतो ते, परत कवड्या असतात, काही जणी 5, 7 अशा विषम संख्येमध्ये कवड्या आपल्या देवघरामध्ये पिवळ्या ठेवलेल्या असतात. माझ्याकडे एकच आहे, काळी आहे, ती काशीहून आणलेली आहे. तर तिच्या खालचे जे काही तांदूळ आहेत
तर ते बदलवून घेणं पौर्णिमेच्या दिवशी आपण आवर्जून ते करून घेतलं पाहिजे. कारण दरवेळेस देवघर ज्यावेळेस क्लीन करतो त्यावेळेस त्या काही बदलल्या जात नाही तांदूळ. तर आजचा दिवस म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी हे सगळं काही करायचं असतं. त्यामुळे जरा पूजेसाठी आपल्याला उशीर होतो. तर उरतणींमधलं जे काही धान्य आहे ते काढून घेतलं आणि त्यानंतर मग आपले कलशाखालचे तांदूळ होते ते बदलवून घेतलेले आहेत. अन्नपूर्णा मातेच्या याच्यात आपण खाली वाटीमध्ये तांदूळ हे करतो ते पौर्णिमेच्या दिवशी बदलवून घ्यायचे असतात. तर ते बदलवून घेतलेले आहेत आणि मंगल कलश इथे पूजून घेतलेला आहे. अशी आजची मस्त छान अशी देवपूजा झालेली होती. सण, वार, व्रत, वैकल्य हे ज्या दिवशी असतं त्या दिवशी आवर्जून देवघर छान मस्त क्लीन वगैरे करून घेतलं तर देवघरासोबत आपल्या घराची सुद्धा वातावरण जे आहे ना ते खूप जास्त प्रसन्न असं होऊन जातं. तर मस्त छान अशी देवपूजा आजची झालेली आहे आणि एकच फुल होतं. फुलं आणायची राहिलेली असल्यामुळे आपल्या जास्वंदाच्या झाडाला एक फूल होतं ते देवांना वाहिलेलं आहे आणि तरीसुद्धा देवघर इतकं छान मस्त दिसत आहे. लिक्विडने ज्यावेळेस देव पूर्णपणे क्लीन केले ना त्याचा स्पेशल व्हिडिओ मी बनवलेला होता आणि तो आपल्या चॅनलवरती आहे. ज्या ताईंनी बघितला नसेल तर त्यांनी बघून घ्या. अशा पद्धतीने मस्त छान असे देव क्लीन होऊन जातात. देवघर क्लीन झाल्यानंतर लगोलग मी बाहेर उंबरठ्यावरती मस्त छान अशी रांगोळी काढून घेतलेली आहे. छोटी असो किंवा मोठी पण रांगोळी म्हणजे घराची शोभा वाढवण्याचं प्रतीक आहे. त्यामुळे रोजच्या रोज जरी वेळ नसला तर सणवाराच्या दिवशी तरी किंवा अमावस्या, पौर्णिमा अधूनमधून आठवड्यातून एखादा दिवस थोडा वेळ काढून उंबरठ्याजवळ छान अशी रांगोळी आपण काढली पाहिजे. त्यानंतर मग दुपारचं हे स्वयंपाकाची तयारी चालू होऊन जाते. आमच्या इकडे होळीला हे लाडवे करतात. तर मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलंच की कशा पद्धतीने हे विणलेले आहेत, बनवलेले आहेत. तर मागच्या वर्षाचा सुद्धा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे. ते व्यवस्थित छान कोरडे म्हणजे सुकल्यानंतर अशा पद्धतीने होतात. त्याचे छोटे छोटे असे तुकडे करून घ्यावे लागतात आणि मग वाढल्यानंतर त्यांना होळीच्या दिवशी अशा पद्धतीने तेल किंवा तूप टाकून आपण हे लाडवे भाजून घ्यायचे असतात. मी तेल घातलेलं आहे आणि त्यानंतर मग भाजून झाल्यानंतर आपल्याला हे कुकरमध्ये शिजायला टाकून द्यायचे. पातेल्यात जर टाकले तर खूप जास्त उशीर लागतो. कुकरमध्ये अगदी झटपट लगेच होऊन जातात. पाणी मी आधी तापवायला ठेवलेलं होतं. त्यानंतर मग भाजून घेतलेले लाडवे आता याच्यात शिजवायला टाकून दिलेले आहेत. त्यानंतर मग मिश्र डाळी ज्या आहेत ना त्या भिजत घातलेल्या होत्या. आपली तुरीची डाळ, थोडी चवळीची डाळ असेल तर ती, थोडी मटकीची असेल ती आणि मुगाची डाळ. माझ्याकडे फक्त तुरीची आणि मुगाची होती. चवळीची थोडीशीच होती ती घातलेली होती. अशी भिजत टाकायची आणि त्यानंतर मग याच्यामध्ये खूप सारा लसूण घालायचा, जिरं घालायचं आणि लाल तिखट घालायचं असेल तर लाल तिखट घालायचं आणि हिरवी मिरची घालायची असेल तर हिरवी मिरचीही घालू शकतो. मी हिरवी मिरचीचाच जास्त करून ज्यावेळेस फुनके बनवते ना तेव्हा वापर करत असते. तर हे मिश्रण मी मिक्सरमध्ये असं रवाळ असं वाटून घेतलेलं आहे. जास्त बारीक नाही करायचं आणि जास्त जाडही नाही ठेवायचं. जाड असं रवाळ असं हे मिश्रण आपल्याला करावं लागतं. त्यासाठी आपण जी डाळ भिजत घालतो ना ती 4 ते 5 तास अगोदर पाण्यामध्ये भिजत घातलेली पाहिजे. म्हणजे छान व्यवस्थित अशी भिजली गेलेली असते. 2 मोठे कांदे मी बारीक कट करून घेतलेले होते. त्यानंतर खूप सारी कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीर, कांदा आणि लसूण हे घालण्यासाठी याच्यामध्ये अजिबात कंजूसी करायची नाही. कारण यामुळेच या फुनक्यांना खूप छान अशी चव येते. त्यामुळे आता हे सगळं घातलेलं आहे. चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि व्यवस्थित असं पूर्णपणे एकजीव करून घेतलेलं आहे सगळं मिश्रण. त्यानंतर मग चाळणीला मी तेल लावून घेतलेलं होतं आधी आणि एका साईडला ना कढईमध्ये त्याआधी आपल्याला पाणी तापवायला ठेवून द्यायचं. म्हणजे जेणेकरून इकडे आपले हे फुनके व्यवस्थित अशा शेपमध्ये रचले गेले की पटकन आपण तिथं वाफवण्यासाठी ठेवून देऊ शकतो. इडलीच्या भांड्यांमध्ये ठेवले ना तरीसुद्धा छान होतात. पण मी चाळणीमध्येच ठेवते कारण इतक्या साऱ्या भांड्यांचा परत पसारा होऊन जातो. एक चाळणी घासली पटकन की झालं काम. फुनके व्यवस्थित रचेपर्यंत इकडे पाण्याला उकळी आलेली होती. त्यानंतर मग आपण जे फुनके चाळणीमध्ये ठेवलेले होते ते आता इथे वाफवायला ठेवलेलं आहे. वरून थोडं वजन ठेवलेलं आहे जेणेकरून त्याच्यातली वाफ बाहेर येणार नाही. तर आता इकडे आपले लाडवे जे आहेत ना ते छान असे शिजलेले होते. जोपर्यंत आपण फुनक्यांची तयारी करून घेतली तोपर्यंत लाडव्यांचं काम इथे झालेलं आहे. आता कुकर उघडून बघितला आणि अशा पद्धतीने त्याला मी आता रवीने मिक्स करून घेणार आहे. कारण लाडव्यांपेक्षा ना त्याचा जो रस्सा असतो ना तो जास्त करून वेदू, सिद्धीन त्यांना खूप जास्त आवडतो.
तर त्यामुळे जास्त करून मी यांना पूर्णपणे असं घोटून घ्यायचा प्रयत्न माझा असतो, पण पूर्णपणे ते काही घोटले जात नाही, राहतातच. तरीसुद्धा त्याचा रस्सा जो आहे ना त्याचा स्वाद खूप छान येतो. तर छान व्यवस्थित असं मिक्स केलं आणि त्यानंतर गूळ घातलेला आहे. आपल्या आवडीप्रमाणे आपण गोड घालू शकतो. त्यानंतर मी थोडे काजू, बदाम वगैरे बारीक कट करून घेतलेले होते ते घातलं, खोबरं घातलेलं आहे आणि वेलची पावडर घातलेली आहे. सगळं व्यवस्थित असं परत पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहे. चमच्यानेही आपण याला व्यवस्थित असं मिक्स करत राहिलो ना तरी त्याचा जो काही रस्सा आहे ना तो जरा दाटसर होतो आणि छान होतं. थोडंसं याच्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे. आमच्या इकडे होळीला पुरणपोळी वगैरे हे काहीच बनत नाही ताईंनो. आधीपासून जी काही प्रथा आहे लाडवे आणि फुनके याचाच नैवेद्य आमच्या इकडे होळीच्या दिवशी बनवतात. आणि माझ्या फॅमिलीमध्ये सगळ्यांचं तर फेवरेट आहे लाडवे आणि फुनके. सगळ्यांनाच खूप जास्त आवडतात, घरीसुद्धा आणि इथंही सगळ्यांना. मस्त छान असे फुनके तोपर्यंत लाडव्यांचं काम होईपर्यंत रेडी झालेले होते. गरमागरम फुनके, त्याच्यावरती तेल टाकायचं आणि गरमागरम लाडवे, त्याच्यावरती साजूक तूप घालायचं आणि मस्त अशी डिश आपली होळीच्या दिवसाची इथे तयार झालेली आहे. छान मस्त नैवेद्यासाठी काढून घेतलेलं होतं. परत देवांनाही नैवेद्य दाखवल्या घरातला. असं दुपारी थोडंसं तयारीला लागावं लागतं, कारण लाडवे शिजण्यासाठी जरा जास्त वेळ लागतो. संध्याकाळ झाली. आमच्या इकडे 8 वाजेचा टायमिंग होता खाली सोसायटीमध्ये होलिका दहनासाठी. तर मग मस्त छान तयार वगैरे झाली आणि खाली जात आहे. आता नैवेद्य वगैरे घेतलेला आहे. टायमिंग फिक्स असला म्हणजे सगळे वेळेवर येतात. आता खाली आलेलो आहोत आणि आता होलिका दहन होणारच आहे. त्याआधी आम्ही सगळ्या जणींनी इथे होळीची पूजा वगैरे करून घेतलेली आहे. होळीच्या दिवशी अंगणामध्ये थोडी जागा सारून त्याभोवती रांगोळी काढून मध्यभागी शेणाच्या गोवऱ्या, त्यात एरंडाची फांदी ठेवतात. एरंडाचा एक दांडा उभा करतात, त्याच्याभोवती लाकडे गोवऱ्या रचतात आणि त्यांची पूजा करावी लागते. पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात, पण आमच्या इकडे होळीला हे लाडवेच फेमस आहेत. सगळे गाव मिळून गोवऱ्या, लाकडे वगैरे गोळा करत असतात. सार्वजनिक ठिकाणी होळी करतात. तसंच आमच्या सोसायटी ही सगळेजण मिळून अशी आमच्या सोसायटीच्या बाहेर आम्ही होळी करत असतो. तर तिची पूजा वगैरे करतात. त्यानंतर नारळ अर्पण करून नंतर ते भाजल्यावर त्याचा प्रसाद वाटत असतात. जर आपल्या इथं मोकळी जागा असेल किंवा सार्वजनिक ठिकाणी करत नसतील तर आपापल्या घरासमोर मोकळ्या जागेमध्ये छोटीशी का होईना होळी करावी आणि नंतर मग हातात पाणी घेऊन मी व माझे कुटुंब यांना सुख शांती मिळावी म्हणून होळीचे पूजन करतो असा संकल्प करावा. त्यानंतर घरातील विस्तवाने होळी पेटवावी आणि त्याची पंचोपचारे पूजा करून नैवेद्य दाखवावा. कापुराच्या वड्या होळीत टाकाव्यात, म्हणजे जीवाणू जे आहेत ना ते नष्ट होतात. त्यानंतर होळीला 3 प्रदक्षिणा घालाव्यात. होळी या सणाच्या निमित्ताने मनुष्याने आपल्या अंगी असलेले वैगुण्य, दोष, प्रकृती याची होळी करावी. संपूर्ण वर्षाच्या शेवटी या सर्व गोष्टी सोडून द्याव्यात. याच या सणाचा संदेश आहे. वटसावित्री, नागपंचमी, हरितालिका हे सण जसे स्त्रियांचे सण आहेत, त्याप्रमाणे होळी हा सण पुरुषाचा सण आहे. तर असे केशवसुतांनी म्हटले आहे की 5 दिवस हा सण साजरा केला जातो. दुसऱ्या दिवशी धुलिवंदन साजरा केला जातो. तर 5व्या दिवशी रंगपंचमीला सर्वांशी वाईट भावना सोडून देऊन प्रसन्नतेने रंग उधळायचे असतात. असे या होळी या सणाचे महत्त्व आहे आणि अशा पद्धतीने आपण होळी हा सण साजरी करतात. याला आपण होळी किंवा शिमगा असं म्हणत असतो. तर चला, मस्त छान असं होलिका दहन झालेलं आहे आणि आम्ही पूजा वगैरे करून झाल्यानंतर प्रदक्षिणा घालत आहोत आणि सगळ्यांनी अशा पद्धतीने नमस्कार करून आशीर्वाद घ्यायचा असतो. तर ह्या होळीमध्ये ज्या काही आपल्यातले वाईट गुण आहेत त्यांचं आपण इथे होळीमध्ये दहन करायचं असतं आणि चांगल्या गोष्टी घ्यायच्या असतात. तर सगळ्यांना चांगली बुद्धी देव, सगळ्यांचे आरोग्य चांगले कर आणि सगळ्यांना सुखी ठेव. तर चला ताईंनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. नेहमीप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच रोज येणारे नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा. भेटूयात आपण अशाच आपल्या उद्याच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.